ओके ठीक आहे. लास्ट लेक्चर प्रोडक्ट आहे ऑनलाईन वर लक्ष ठेवायचं बसलेले बंद झालं सांगा लागेल. लास्ट लेक्चर मी तुम्हाला 2 एक्झाम्पल होमवर्क सांगितलेले होते बरोबर आहे. एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 4 तुम्ही समोर लिहिलेले. एक्झाम्पल नंबर 3 काय 2 sin θ = 3 बरोबर आहे. काय सांगायचं तुम्हाला सोल्युशन आहे किंवा नाही एवढं सांगायचंय फक्त. मी काय केलं फक्त त्याला आपलं नॉर्मल फॉर्म मध्ये घेतलं. काय केलं सगळ्यात पहिले गिवन 2 sin θ = 3. आता हा जो 2 आहे हा इकडे मल्टिप्लाय इकडे गेला सर रे डिवाइडला म्हणजे sin θ किती झाला 3/2. इन शॉर्ट म्हणजे जर आपला डायरेक्टली ठरलं त्याची व्हॅल्यू किती असेल 1.5 बरोबर आहे. म्हणजे एकदम शुद्ध मराठीत म्हटलं 1.5. साईनची व्हॅल्यू कधीही 1च्या पुढे जाऊ शकते का रे. साईनची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 येते. हे काय म्हणतात साईनची व्हॅल्यू किती येते 1.5. हे पॉसिबल आहे का. अरे पॉसिबल आहे. साईनची व्हॅल्यू 1च्या पुढे जाऊ शकत नाही. मग ही व्हॅल्यू येऊ शकत नाहीये. मग ह्या इक्वेशनला सोल्युशन असेल का नाही सोल्युशन असणार. समजलं का प्रत्येकाला काय उद्योग झाला इथे. साईनची व्हॅल्यू नेहमी -1 आणि +1 याच्यामध्ये जाते म्हणजे 1च्या पुढे जाऊ शकत नाही. इथे साईनची व्हॅल्यू किती झाली 1.5 आणि हे पॉसिबल नाही म्हणून या इक्वेशनला सोल्युशन नाही. नेक्स्ट 3 × tan θ = 5 गिवन 3 × tan θ = 5. हा 3 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड म्हणजे tan θ = 5/3. आता tan ची रेंज आहे -∞ to +∞. याच्यामधली कोणती व्हॅल्यू येऊ शकते tan ची म्हणजे tan ला कोणती व्हॅल्यू येऊ शकते -∞ पासून +∞ पर्यंत. मग या व्हॅल्यूला काय अडचण आहे का येऊ शकते त्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे ओके ही व्हॅल्यू येऊ शकते त्यामुळे हे सोल्युशन याला सोल्युशन आहे. संपलं एवढंच बाकी डोक्यात नाही घ्यायचं. सिंपल बॉडी ग्राफ ठेवा. साइन कॉस हे दोघं पण -1 आणि +1 च्या मध्ये असत नाही. नंतर टॅन आणि कॉस हे दोघंही -∞ to +∞ असतात. आणि राहिला प्रश्न सेक आणि कोसेकचा तर याच्या उलट असतं. हे साइन कॉसच्या उलट असतो म्हणजे हा 1 पेक्षा लहान होऊ शकतो का म्हणजे आपण साइन कॉस साठी विचार केला तर बा ही 1 ची व्हॅल्यू हा -1. साइन कॉस हे नेहमी याच्यामध्ये असतात बरोबर ना. पण सेक आणि कोसेक हे नेहमी याच्या बाहेर असतात. म्हणजे सेकची व्हॅल्यू आणि कोसेकची व्हॅल्यू ही एकतर 1 पेक्षा मोठी असते किंवा -1 पेक्षा सेक कोसेक आर लेस दॅन -. म्हणजे सेक कोसेक आहे ना हा एकतर 1 आणि 1 पेक्षा मोठा असतो किंवा -1 आणि -1 पेक्षा छोटा असतो. म्हणजे याची व्हॅल्यू कधी सेक आणि कोसेकची व्हॅल्यू कधीच 1 आणि -1 याच्यामध्ये येणार नाही. सेक कोसेक व्हॅल्यू कधी 0 पॉईंट येऊ शकत. सेक आणि कोसेक जो आहे ना याची व्हॅल्यू कधी 0.5 0.9 येऊ शकत नाही. याची व्हॅल्यू स्टार्ट होते 1 पासून वरती अप टू ∞ आणि खाली डाऊनवर्डला -1 पासून सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यू घेणार. पण 0 म्हणजे -1 आणि +1 याच्या मधल्या व्हॅल्यू सेक कोसेक कधीच घेत नाही. ओके समजलं का हा उद्योग. हा उद्योग समजला चालून दे. ओके मग आता इथे फक्त काय होतं पहिलं आणि तिसरं तर पहिलं आणि चौथं जे आहे त्यांना सोल्युशन होतं बाकीच्याला सोल्युशन नव्हतं. समजलं एक्झाम्पल. ओके ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला घ्यायचा होता पोलर कोऑर्डिनेट्स अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट्स अरे वा एक मी काय केला एक प्लेन घेतलं. सॅम्पलिंग साठी सिम्प्लिसिटी साठी काय केला एक पॉईंट P घेतला
आणि तो सिम्प्लिसिटीसाठी पहिल्या क्वाड्रंट मध्ये घेतो. मे बी तो दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये असू शकतो, तिसऱ्या किंवा चौथ्यात पण असू शकतो. बरोबर आहे. त्याला डोकं लावायचं नाही, कुठे येऊ शकतो. पण आपण एक सिम्प्लिसिटीसाठी कुठे घेतला, फर्स्ट क्वाड्रंट. याचे कोऑर्डिनेट्स काय, एक्स वाय. म्हणजे काय, त्या पॉइंट पासून खाली एक पॉइंट घेतला. हे डिस्टन्स किती आहे, हा, आणि हे उभं डिस्टन्स किती असेल, वाय. पण हा वाय असेल तर हा सुद्धा वाय. मग इकडे वाय दाखवलेला नाही, ऍक्च्युली हा वाय इथे असणार. हे जे वाय डिस्टन्स आहे हे एवढं आहे, बरोबर ना. पण हा काय झालाय, अरे हा काय झाला, स्क्वेअरचा रेक्टँगल तयार होतो. बरोबर. म्हणून हा जर वाय असेल तर हा सुद्धा वाय असणार. बरोबर आहे. हा एक्स आहे तर हा सुद्धा वरचा एक्स असणार, याची आपल्याला गरज नाहीये. बरोबर. मग आपण इथे ट्रायंगल बनवून घेतला, ट्रायंगल OAP दिसतोय का. हा, आता मला हा जो ट्रायंगल आहे हा कोणता ट्रायंगल आहे, कारण की आपली जी कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, ही ऑलरेडी राईट अँगल मध्ये असते. तुम्ही ग्राफ पहा, ग्राफवरच्या कोणत्याही दोन लाईन एक तर दोन्ही एकमेकाला पॅरलल असतात किंवा परपेंडिक्युलर असतात. तिसरी कंडिशन होत असते. कोणत्या दोन लाईन्स घ्या, जर तुम्ही व्हर्टिकल दोन्ही लाईन्स घेतल्या तर पॅरलल सापडतील. एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल घेतली तर परपेंडिक्युलर असतील. बरोबर आहे. या टाईप मध्ये म्हणजे इथे ही लाईन आणि ही लाईन एकमेकाला कशी असणार, परपेंडिक्युलर. मान्य आहे का प्रत्येकाला. ओके. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे OAP हा कोणता ट्रायंगल झाला, राईट अँगल ट्रायंगल. बरोबर आहे. मग आता बाबर काळ सिंपल आहे. हिअर नंबर 1 पॉइंट करतो मी. इफ x, y are Cartesian coordinate, then जर x, y हे कार्टेशियन कोऑर्डिनेट असतील तर पोलर कोऑर्डिनेट कसे काढायचे, देन आर. आता जर तुम्ही ते नीट पाहिलं तर OAP हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल. मग जर इथे आपण पायथागोरस थेरम वापरला तर पायथागोरस थेरम काय सांगेल, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. बरोबर आहे का. अरे बरोबर आहे का. म्हणजेच जर आपण हा इकडचा टेकिंग स्क्वेअर रूट जर दोन्ही बाजू स्क्वेअर रूट घेतला तर काय होईल, आर इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर का. पायथागोरसचा फॉर्म्युला येतो. म्हणजे हा झाला बाबांनो आर. प्रूफ वगैरे देत बसत नाही मी, कारण टाइमपास नाही करत तुमचा. समजा प्रूफ प्रत्येकाला व्हॉट इज द रिझनिंग मध्ये देऊन ठेवतो की हा फॉर्म्युला कसा केला आपण, युझिंग पायथागोरस थेरम. बरोबर आहे का. अरे बरोबर आहे बाबांनो. ओके. आता नेक्स्ट, आता यासाठी मला टॅन लाईट्स आहे, ह्या अँगलसाठी टॅन लाईट्स आहे. अँड टॅन थिटा इज इक्वल टू काय येईल रे, टॅन थिटा म्हणजे काय असतो, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. मग टॅन थिटा किती येईल, वाय अपॉन एक्स. आता ऑलरेडी टॅनची डेफिनेशनच आहे. साइन म्हणजे वाय अपॉन आर असतो, कॉस म्हणजे एक्स अपॉन आर असतो, आणि टॅन म्हणजे वाय अपॉन एक्स असतो. बरोबर आहे का हा. ओके. आता हा जर टॅन जो आहे हा टॅन जर आपण इकडे नेला, देअरफॉर थिटा काय भेटणार आहे, टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. बरोबर आहे. आणि हे दोन जे आहे ना याला आपण म्हणतो पोलर कोऑर्डिनेट. देअरफॉर पी आर कॉमा थिटा आर कॉल्ड पोलर कोऑर्डिनेट. एक्झामला काय तुम्हाला याचा प्रूफ वगैरे येणार नाही, डायरेक्ट फॉर्म्युले डोक्यात ठेवायचे आणि डायरेक्ट तुम्हाला एक्स वाय दिला असेल आर थिटा कॅल्क्युलेट करायचा आहे. आता आर आणि थिटा ऑलरेडी तुम्ही 11th ला कॅल्क्युलेट केलेला आहे. कुठे, कॉम्प्लेक्स नंबर, मॉड्युलस आर्ग्युमेंट.
बरोबर आहे. तिचे आपण हे एक्झाम्पल घेतलेले. नंतर 11ला ट्रिग्नोमेट्री मध्ये सुद्धा पोलर कोऑर्डिनेट्स होते, पण मी तुम्हाला ते खूप शॉर्टली दिलेले. याच्यावर 2 मार्काचे एक्झाम्पल डायरेक्ट येणारे. एक्स वाय दिला असेल, आर थिटा विचारतील, तो रिव्हर्स आर थिटा दिला असेल, एक्स वाय विचार. बरोबर आहे. चलिए आपण प्रत्येकाने ओके. इकडचं पुस्तक जोपर्यंत लिहिलंय प्रत्येकाने. ऑनलाईन करणारे बघा स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला लास्टपासून कालपासून फोटो येणार नाहीये. लेक्चर पहा आणि लिहा. म्हणजे इथे हा जर तुम्हाला उद्योग दिला, इथे कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे एक्स कॉमा वाय दिला, तर आर थिटा म्हणजे पोलर कोऑर्डिनेटच्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करतो आपण. बरोबर आहे. दोन्ही फॉर्म्युले जनरल आहे. पहिला म्हणजे पायथागोरसचा फॉर्म्युला आहे आणि सेकंड काय आहे, टॅनची डेफिनेशन आहे. बरोबर आहे. काही नवीन असा विशेष आहे त्याच्यामध्ये. ओके. आता उलट जर दिला असेल तर काय होत, म्हणजे उलट म्हणजे काय, आर आणि थिटा दिला असेल आणि एक्स वाय विचारला तर मग काय करायचं. मग नंबर 2 सेकंड पॉइंट, इफ पी आर कॉमा थिटा आर कॉमा थिटा are polar coordinates then आता पोलर दिले. आता कोण काढायचे तुम्हाला, कार्टेशियन कोऑर्डिनेट. आता कार्टेशियन कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपला परत डेफिनेशन वापरायचा साइन आणि कॉसच्या. बरोबर का. मी पहिले कॉसची डेफिनेशन लिहितो. कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं रे, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. डायग्राम पहा. कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड कोणती, एक्स अपॉन हायपोटेन्यूज अडचण. अरे बरोबर का कॉसची डेफिनेशन. अँड साइन थिटाची डेफिनेशन काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे वाय अपॉन आर. आता मला सांगा या 11च्या डेफिनेशन होतं ना रे. मी तुम्हाला साइन कॉस टॅन डायरेक्ट जसं ठरवलं. साइन म्हणजे वाय अपॉन आर, कॉस म्हणजे एक्स अपॉन आर, टॅन म्हणजे वाय अपॉन एक्स. तेच घेतलं डायरेक्टली. त्या अडचणीच्या मध्ये तुम्ही वाटत रिझनिंग मध्ये लिहू शकता युजिंग डेफिनेशन डायरेक्टली. तिथे रिझनिंग मध्ये लिहून ठेवा युजिंग डेफिनेशन. आता हा जो आर आहे हाय डिवाइड इकडे आला तर मल्टिप्लाय. हा जो आर आहे हाय डिवाइड इकडे आला तर मल्टिप्लाय. लिहिताना साइड चेंज करून देऊ आपण. दॅट इज एक्स इज इक्वल टू आर इंटू कॉस थिटा अँड y is equal to r into sin theta. भेटला का एक्स आणि वाय. बरोबर आहे. therefore p x comma y are Cartesian coordinates. म्हणजे पोलर कोऑर्डिनेट जर दिले तर कार्टेशियनचे हे फॉर्म्युले. एक्सचा फॉर्म्युला काय,
आर कॉस थिटा आणि वायचा आर साइन थिटा. त्यानंतर जर तुम्हाला कार्टेशियन एक्स कॉमा वाय दिला असेल तर पोलर कोऑर्डिनेट आर थिटा कसा काढणार? आर साठी पायथागोरस फॉर्म्युला वापरणार. आर इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि शक्यतो इकडे वापर करेल थिटाला हा फॉर्म्युला यूज न करता हा यूज करायचा. हा यूज न करता कोणता यूज करायचा? हा. ही ऍक्च्युअली टॅन डेफिनेशन आहे, पण इथनं अँगल काढणं सोपं आता यात कोणतं तुम्हाला टॅन इनवर्स फाइंड करायचं आहे. गण म्हणतो खूप वेळ यापेक्षा हा फॉर्म्युला यूज करा, याने आन्सर लवकर भेटत प्रॉपर भेटतं. इथं गोंधळ होतो. तुमच्याकडे हा यूज करा किंवा हा यूज करा, काय फरक पडणार नाही. ओके, अडचण बोला बरं. मग जर तुम्हाला कार्टेशियन दिले तर पोलर तुम्हाला याने कॅल्क्युलेट करायचे आणि जर तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट दिले तर कार्टेशियन तुम्हाला याने कॅल्क्युलेट करायचे. समजलं का? अरे समजलं का पॉईंट? ऑलरेडी हा पॉईंट तुमचा 11th पण झालेला आहे आणि 11th 2 झालेला आहे. त्यामुळे थोडा शॉर्टली दिलेला आहे मी, जास्त गणमन नाही दिली, खूप एक्सप्लेनेशन देऊन ओव्हर डोक्यात खिचडी नाही करायची आपल्याला. स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युले डायरेक्ट अप्लाय करायचे आणि ते फॉर्म्युले पण काय विशेष नाहीये. हा टॅनचा फॉर्म्युला आहे, हा साईनचा, हा कॉसचा, हे नेहमीचे फॉर्म्युले आणि हा पायथागोरस आहे. बरोबर आहे? ओके, अडचण बोला बरं. अरे वन अडचण ऑनलाईन करणारे आहे का जागे? अडचण ओके ठीक आहे. खाली जा. एक्सरसाइज 3.2 आणि या पॉइंटला आयएमपी करा. पोलर कोऑर्डिनेट कार्टेशियन कोऑर्डिनेट आयएमपी करा. आता फर्स्ट टर्मला त्याच्यावरती एक एक्झाम्पल आलं होतं ना एमसीक्यू आला होता का नव्हता? रूट टू मला बरं आन्सर आठवतोय. तुम्ही आला होता पेपर तुम्ही दिलाय. ओके ठीक आहे. एक्सरसाइज जर ऑनलाईन आला झालं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा पटकन. ओके, एक्सरसाइज 3.2 exercise 3.2 question number 1 find the Cartesian coordinate of the points whose polar coordinates are first √2, π/4. ओके, बघा घाई करायची नाहीये. आता लक्षात ठेवा, जे सांगतो ते पहिले नीट ऐका. प्रॅक्टिस सेट 3.2 यातला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. 1 मध्ये तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट दिले, कार्टेशियन विचारले. 2 मध्ये उलट दिले, कार्टेशियन दिले, पोलर विचारलेले. बाळांनो डोक्यात ठेवा, या 2 पैकी एक क्वेश्चन फायनलला येणार आणि विथ सीईटीला सुद्धा याचं एक्झाम्पल येतं.
येतच म्हटलो डायरेक्ट. पोलर कार्टेशियनचं एक्झाम्पल सीईटीला पण असतं आणि इथे पण असतं तुम्हाला. आणि मेन म्हणजे हा 11चा पॉइंट कन्सिडर होतो, कारण की हा क्वेश्चन पोलर कॉर्डिनेट आणि कार्टेशियन कॉर्डिनेट बदलून असा घेतला, फाइंड द आर्ग्युमेंट अँड मॉड्युलस, आणि तिथे फक्त काय करतील, कॉम्प्लेक्स नंबर देतील, z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. मग इथे हा एक्स आणि हा वाय भेटेल ना, नाहीतर नंबर दिला तर सगळं दिला असेल, z इज इक्वल टू 3 प्लस 5y. इथे एक्स किती घ्यायचा 3, वाय किती घ्यायचा 5. त्याच्यावर आर थिटा कॅल्क्युलेट करायला विचारतात, मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. सेम क्वेश्चन नंबर 2 सारखं एक्झाम्पल. तुमच्या 11चा सुद्धा टॉपिक कव्हर होतो इथे. ओके, मग आता बघा आपल्याला काय करायचंय, तर इथे तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट दिलेले कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करायचे. आता सिंपल उद्योग असता, सोल्युशन माझ्या बरोबर लिहायचं प्रत्येकाला लगेच. सोल्युशन गिवन. आता कोणते कोऑर्डिनेट दिले हे पहिले लिहा. पोलर कोऑर्डिनेट आर, हा तो पॉइंट, मान्य का? हे पण पॉइंटला काहीतरी नाव असलं पाहिजे ना, तिथे पॉइंटला नाव आहे का नाही. मग तुम्हाला एखादं लेटर आवडत असेल ते लिहा. लेटर म्हटलं लगेच चर्चा पोलीस स्टेशन. ओके, मी माझं आडनाव लिहितो पवारचा पी. पॉइंट जनरली पॉइंटला पीस दाखवतात ना, पी फॉर पॉवर असं येते, पॉइंट नाही. ओके, इकडे बघा आता हा कोणता कोऑर्डिनेट आहे रे बाळांनो, हा कोणता कोऑर्डिनेट आहे, पोलर. पोलर कोऑर्डिनेट म्हणजे हा कोण आहे, आर कॉमा. याच्यावर मला सांगा आरची व्हॅल्यू किती भेटली, √2, अँड थिटा किती भेटला, π/4. ओके, याच्यामध्ये अडचण बोला बरं इथपर्यंत. अरे बाबा इथपर्यंत असं वाटतंय. हा, आता आपला कॅल्क्युलेट कोण करायचं आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे कोण, x2r. वी नो दॅट काय माहिती आहे, एक्स म्हणजे काय, आर इंटू कॉस थिटा, अँड वाय म्हणजे काय, आर इंटू साइन थिटा. व्हॅल्यूज टाकून द्या. देअरफॉर एक्स इज इक्वल टू आर, आर म्हणजे किती, √2 इंटू कॉस ऑफ π/4, अँड y इज इक्वल टू √2 इंटू साइन ऑफ π/4. बरोबर आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू √2 इंटू कॉस π/4, कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2, अँड y इज इक्वल टू √2 इंटू साइन π/4 ची व्हॅल्यू, साइन 45 किती, 1/√2. सिन्स इथे रिझनिंग लिहायची कंपल्सरी, इथे मला 2 रिझनिंग पाहिजे तुमच्याकडनं. पहिली पाहिजे साइन π/4 इज इक्वल टू 1/√2 आणि कॉस π/4 इज इक्वल टू 1/√2, किंवा साइन π/4 इज इक्वल टू कॉस π/4 इज इक्वल टू 1/√2. ओके, √2 ला √2 कॅन्सल, म्हणजे उरला किती रे, एक्स इज इक्वल टू 1 अँड वाय इज इक्वल टू. ओके, देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट आर काय येईन रे, 1,1. पॉइंटला नाव लिहिलं चालेल, दुसऱ्यांदा नाही लिहिलं तरी चालतं. ओके, अडचण बोला बरं. अरे बाळांनो एक्झाम्पल अवघड आहे नाहीये ना,
100%. ओके, चला सेकंड एक्झाम्पल घ्या मग. सेकंड एक्झाम्पल 4, π/2. अरे बरोबर, 4, π/2 दिलं ना एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे 4, π/2. परत पोलर कोऑर्डिनेट दिलाय, कार्टेशियन कोऑर्डिनेट विचारलाय. सेकंड एक्झाम्पल 4, π/2. ओके, याप्रमाणेच रायटिंग करायची सोल्युशन. G1 polar coordinate R, polar coordinates are P 4, π/2, which is R, theta. Therefore, R is equals to 4 and theta is equals to π/2. R आणि theta भेटला लगेच. We know that. तुम्हाला एक्स्ट्रा साइन करायचं आहे. We know that x is equals to R into cos theta and y is equals to R into sin theta. Okay, therefore ओके, आता cos π/2 म्हणजे cos 90 आणि sin 90 हे दोन व्हॅल्यू फक्त पुट करायचे आहेत. 4 into cos 90 ची व्हॅल्यू किती असते? 0 and y is equals to 4 into sin 90 ची व्हॅल्यू. सिन्स इथे दोन्ही रिझनिंग लिहा. ओके, म्हणजे इथे काय येईल रे? एक्स व्हॅल्यू किती येईल? 0 and y ची व्हॅल्यू किती येईल? 4. एक्स आणि y भेटला. Therefore the Cartesian coordinates are 0, अडचण बोला बरं. अरे बरं, एक्झाम्पल मध्ये अडचण. एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? सोपे एक्झाम्पल आहे. पुढचा जमत घ्या. चला मग नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. थ्री बाय 4, 3π/4. सोपं आहे ना? सोडवा.
इथे कोणती व्हॅल्यू पुट करायची रे? साइन 3π/4 आणि कॉस 3π/4. बोलो होकर आवर करे बडबड. हे एक्झाम्पल 11 चाललंय. 11 एक्झाम्पल आहे. आता ते काय इकडे बघ, भरपूर जणांना ही व्हॅल्यू काय पुट करायची इथे गोंधळ सुरू झाला. बरोबर. अशा वेळेस लगेच साईडला कॅल्क्युलेशनला घ्यायचं. काय करायचं मला सांगा. मेनली तुम्हाला 3π/4 म्हणजे अँगल समजून राहिला. बरोबर ना. आता बरोबर एकदम बेसिक टू बेसिक जायचंय. 3π/4 हा अँगल तुम्हाला समजत नाहीये किती. बरोबर का. 3/4 तसाच ठेवा. पायची व्हॅल्यू टाका 180 डिग्री डायरेक्ट. 3/4 तसाच ठेवला. पायची व्हॅल्यू किती टाकली 180 डिग्री. हा करा 4 ने डिवाइड. 4 1 जा 4 म्हणजे हा आला 45 × 3 किती झाला 135 डिग्री. म्हणजे 3π/4 रेडियन्स म्हणजे किती डिग्री तो 135 डिग्री. इथे वापरायचा आपला आलाइड अँगल 135 डिग्री. म्हणजे आपण काल परत एक ट्रिक बनवायचं ना ते फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट तशी. मग मला सांगा हा जो अँगल आहे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? सेकंड क्वाड्रंट. 90 पेक्षा मोठा आहे आणि 180 पेक्षा लहान आहे सेकंड क्वाड्रंट. मग हा जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर अँगल कुठे स्प्लिट करायचा? π/2 किंवा 3π/2 ला आपण अँगल स्प्लिट करत नाही. आपण कुठे स्प्लिट करतो पाय और 2π म्हणजे 180 किंवा 360 ला. म्हणजे हा अँगल मला कसा येईल रे 180 डिग्री मायनस किती 45 डिग्री म्हणजेच किती रे 180 डिग्री म्हणजे किती रेडियस पाय मायनस 45 डिग्री म्हणजे तो अँगल 3π/4 हा ऍक्च्युली किती आहे पाय मायनस π/4. मग तिथे रिप्लेस करून घ्यावं लागेल आपला 3/4 इंटू कॉस ऑफ पाय मायनस π/4 3/4 इंटू साइन ऑफ पाय मायनस π/4. हा आता एखाद्याला समजणार नाही की रफ वर्किंग आपण इथे डायरेक्टली फिक्स करून टाकू. रफ मध्ये घेऊन टाकू. इथे तुम्ही काय उद्योग केला 3π/4 इज इक्वल टू 3 इंटू 180 डिग्री अपॉन 4 इट इज 135 डिग्री which can be written as 180 degree minus 45 degree that is pi minus π/4. बरोबर आहे का. आता इथे मला दोन अलाइड अँगल फॉर्म्युले यूज करायचे. आठवतं का अलाइड अँगल फॉर्म्युले होतं पुढं असं होतं ना 11th ला अलाइड अँगल फॉर्म्युले. मात्र बरं का हा एक कसं करायला 3/4 इंटू आता इथे नीट लक्षात घ्या रे अलाइड अँगल म्हणजे काय रे. अलाइड अँगल म्हणजे काय एक क्वाड्रंटल अँगल आणि एक ऍक्यूट अँगल या दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन जर आपण घेतली ना त्याला आपण अलाइड अँगल म्हणतो. एक असतो क्वाड्रंटल अँगल आणि दुसरा असतो ऍक्यूट अँगल. या दोघांची ऍडिशन घ्या किंवा सबट्रॅक्शन घ्या त्याला आपण काय म्हणतो अलाइड अँगल. मग इथे क्वाड्रंटल अँगल आलाय किती तो 180 डिग्री म्हणजे पाय आणि हा ऍक्यूट अँगल आलाय. बरोबर आहे. मग डोका ठेवा त्याच पहिले इथे चेक करा या दोघांमध्ये. इथे पहिले फॉर्म्युले लिहितो वाटलं मग ते यूज करा. वी हॅव मला पहिला फॉर्म्युला पाहिजे कॉस ऑफ पाय मायनस थिटाचा आणि दुसरा फॉर्म्युला पाहिजे साइन ऑफ पाय मायनस थिटाचा. तुम्ही डायरेक्टली तर चालतील पण मी फक्त रिझनिंग त्यामुळे देतो की तुम्हाला समजलं पाहिजे आपण काय केलंय. इथे क्वाड्रंटल अँगल कोणता आहे
पाय, आणि थिटा म्हणजे ऍक्युट अँगल तो π/4 आहे. त्याला आपण बाजूला केलं 2 मिनिटं. हे डोक्यात ठेवा की जो काही आराड अँगल असतो तो कधीच त्या क्वाड्रंटवर डिपेंड नसतो. फक्त डोक्यात ठेवायचं की जर π/2 किंवा 3π/2 जर आपण रेशो चेंज करतो, बरोबर आहे, तिथे पाय आला, रेशो चेंज करायची गरज नाही. म्हणजे याचा आन्सर डायरेक्टली काय असणार, कॉस थिटा, आणि याचा आन्सर असणार साइन थिटा. प्रश्न एकच आहे, का हे पॉझिटिव्ह घ्यायचे का निगेटिव्ह घ्यायचे, साइन कोणतं घ्यायचं. आता पाय मायनस कोणत्या क्वाड्रंटवर आहे, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट ऑल स्वीट टेस्टी म्हणजे स्वीट, येस. साइन पॉझिटिव्ह आणि कॉस कसा येईल मग, हे दोन आराड अँगल फॉर्म हे आपल्याला डायरेक्टली यूज करायचे. Therefore, x is equal to 3π/4 into bracket cos आला मायनस cos of π/4 कसा आला, युजिंग दॅट आराड अँगल फॉर्म्युला. काय आराड अँगल फॉर्म्युला, cos of π minus theta is equal to minus cos theta, and y 3π/4 into sin of π/4. तो प्लस आहे ना, मग तुला याची गरज नाही. आयडिया समजली का, मॅरेड अँगल फॉर्म्युले कसे दिले. जे 11th होतं त्याला आठवलं असेल, असं केलं होतं आपण 11th लागते फॉर्म्युले. एकूण 48 फॉर्म्युले आराड अँगलचे, आपण एकही पार्ट नव्हता केला. इथे डोक्यात ठेवलं जर π/2 किंवा 3π/2 आपण रेशो चेंज करतो, साईनचा कॉस कॉसचा साइन करायचा, सर साईनचा कॉस आणि कॉसचा साइन करायचा. पण जर इथे पाय किंवा 2π आला तर रेशो चेंज करायचा नाही, असेल तो रेशो घ्यायचा, ऍक्युट अँगल लाईचा. प्रश्न एकच राहतो, प्लस घ्यायचा का मायनस, हे क्वाड्रंट वरून ठरवायचं. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, थर्ड मध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो, आणि फोर्थ मध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. ओके, देअरफॉर हा मायनस घेतला मी इकडे, मायनस 3/4 आणि cos π/4, cos 45 डिग्री किती रे, 1/, आणि साईनची व्हॅल्यू किती, हा त्या व्हॅल्यूची रिजनिंग द्यायची. √3 बरोबर आहे. आणि ओके, ऍडजस्ट करून लिहा मग. Therefore, Cartesian coordinates are -3 बरोबर आहे का. ओके, आता मी लक्षात घ्या, ऑलरेडी हा अँगल इथे आपण फाइंड केलाय, तो किती आहे, 135 डिग्री. याचा अर्थ हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये होता रे, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतो, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतो. आलं का बरोबर, अरे आलंय बरोबर. ओके, या एक्झाम्पल मध्ये अडचण बोला बरं. ओके, आता तुम्हाला एक लास्ट एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल होमवर्कला देतो. या क्वेश्चन मध्ये लास्ट एक्झाम्पल आहे 1/2, फोर्थ एक्झाम्पल 1/2, 7π/3, 1/2, 7π/3. याचप्रमाणे सॉल्व्ह करायचंय 7π/3. जर डायरेक्ट समजला तर डायरेक्ट सांगू काय, 7π/3 काय, 3 ने करा डिवाइड,
2 पाय प्लस पाय बाय 3 आणि 2 पाय म्हणजे किती 360 इक्वल टू 0 म्हणजे पाय बाय 3 येतो. 7 पाय बाय 3 म्हणजे पाय बाय 3. ओके सॉल्व करायचा प्रयत्न करा. पाहूया उद्या. ओके.